शिवाजी महाराजांचं हे प्रतिबिंब हे तर दिसतंच. हा लिंगाणा किल्ला. वलयपति छत्रपति झंझा पवन गर्भा पराविंद्याद्रि समधृति छत्रपति चंड प्रबल गोदंड जित दुर्दंड व्रत तटी छत्रपति. एक गोल्या व गोल्या येऊ नको हा परत गाडीत. हे बघा या इथं आमच्या रिक्षा आहेत. बंद केलं तरी गाड्या कशा जात आहेत. कसा उडी मारायचा प्रयत्न करतोय. एकदम टोकावर बसलाय. रामदास स्वामींनी दासबोध नावाचा जो काही ग्रंथ लिहिला तो ग्रंथ हा इथेच लिहिला होता शिवतरगडमध्ये. वटवाघूळ बघा. कोंडीची खोली अजून कुणालाच समजलेली नाही. म्हणजे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो आता आम्ही तयार झालेलो आहे. आता आम्ही चाललोय वाघजाई मंदिर, वरंदघाट, तिथून शिवतरगड आणि मग वाळणकोंडला. ही रिक्षा आमची आता निघते. बघूया तिकडे कसं काय आहे ते. बस झाली तिथून जाईल ना. ही मागची बाजू आहे घराची. हे बघा ही आहे घराची त्यांच्या फ्रंट बाजू. आणि हे 2 घरांचं सेंटरमध्ये अंगण आहे एकत्र. 3 घरांचं, 3 ते 4 घरांचं. तेच आपल्याकडे खळा म्हणतात. अशी घरं यांची पण जवळजवळच आहे वाडी. रात्री हा घाट आपल्याला दिसत नव्हता. आता काय मस्त वाटेल. तेव्हा वाईड अँगलला घेतला ना असं पूर्ण आहे. पूर्ण घाटच घाट आहे तिथं. डोंगरच डोंगर. जागेवर म्हणलं तरी फर्स्ट अँड सेकंड उतरताना एवढं काय नाही. न्यूट्रल करून आरामात जाईल गाडी. न्यूट्रलच करून टाक. न्यूट्रल कर, थांबाव जाईल आपोआप. चावी बंद कर. पावसाळ्यात मस्त वाटत असेल ना ग्रीनरी एकदम हिरवं हिरवं. आम्ही आता मेन रोडला लागलोय. हायवे रोडला, वरणघाटचा हायवे रोड. इथून काहीतरी 10 किलोमीटर काहीतरी 10 किलोमीटर ते वाघजाईचे मंदिर आहे. 5 किलोमीटर 6 किलोमीटर हे आपलं शिवतरगड. रामदास स्वामींनी इकडं स्पष्टता केली की त्यांचं काहीतरी मठ आहे तिथे आणलेलं आहे. आणि तिथून नंतर मग वाळणकोंडा. म्हणजे इथून पूर्ण 15-1 किलोमीटर आहे. हा रोड डायरेक्ट हायवे वरणघाटमध्ये पुण्याला सुद्धा जातो.
इथे एका जागी स्टॉपला येऊन जरा थांबलोय आम्ही. पण हे डोंगर बघा कशी आहेत, एकदम सरळच्या सरळ आहेत पूर्ण. वरून काय जरी पडलं तरी मध्ये कुठेच थांबणार नाही, डायरेक्ट पायथ्याला. संपूर्ण चारही बाजूला अशीच डोंगर रांग आहे. हे बघा, या इथं आमच्या रिक्षा आहेत. आता आम्ही निघालो इथून. इथं घाटावर जागोजागी लिहिलेले आहेत, बोर्ड लावलेले आहेत की बंद आहे म्हणून. पण बघूया पुढे जाऊन काय होतंय. इकडून आता 6 किलोमीटर आहे. तर मित्रांनो, आत्ता आम्ही पूर्ण वरंद घाट चढून वर आलो. हा बघा, हा इथं कावळागड आहे, कावळा बावळा. हा बघा, हा पूर्ण गडच आहे म्हणजे जो चढलोय आम्ही तो वरंद घाटाच्या. आणि हा इथे रोडचं काम चालू आहे, त्यामुळे हे इथं रोड बंद आहे. आता रिक्षा जाईल का नाही जाईल काय माहिती, कारण घाटाचं बऱ्यापैकी काम चालू आहे इथे. हा पूर्ण घाट आहे, ही रिक्षा येते इथे. बघा, बंद केलं तरी गाड्या कशा जात आहेत. बघूया आपली रिक्षा जाईल कधी. घाट बघा कसं आहे, इथे खाली गाव आहे. संपूर्ण घाट चढून आम्ही आलोय आता. हो, माकड गेला रिक्षामध्ये. हा कावळागड समोर इथे आहे, आतमध्ये जायला तिथून. धबधबा हे बघ. मित्र आला काय नाही, काय पाहिजे चावी नेल इथंच राहायला लागेल. हे गोल्या बघ, गोल्या. अरे ह्यो तर डेंजर वाटतोय, ह्यो म्हातारा वाटतोय. हा गड आहे ना, आपल्याला रायगड वरून सुद्धा ही डोंगर रांग दिसते कावळ्या बावळ्याची. त्या साईडला तिकडे रायगड आहे, तिथून ही सुद्धा दिसते. आणि हा मधीच एक डोंगर आहे. पण इकडे मला वाटतं ना, पावसाळ्यामध्ये इथे खतरनाक सीन असणार आहे. आणि जागोजागी नुसते धबधबे दिसणार पावसाळ्यात. कारण की जिथे पण आम्ही बघतोय ना, प्रत्येक जागी धबधबा आम्हाला दिसतोय असा, म्हणजे जिथून धबधबा पडतो त्यामुळे त्या साईडला पांढरं झालेलं आहे पाण्याचं. काम चालू आहे, पूर्णपणे हा वरण घाट बंद आहे. कोणी इथून सहसा येऊ नका अपडेट घेतल्याशिवाय. पूर्ण बंद आहे, पूर्ण काम चालू आहे. मध्ये थोडीशी जागा होती, तिथून आमच्या रिक्षा निघाल्या, तिथूनच आम्ही रिक्षा काढली आहे. पण संपूर्ण घाट पूर्णपणे बंद आहे. चालेल हो मजा आली एकदम काल भारी मजा आली. जेवणाला किती पदार्थ बनवलेले. चिकन रस्सा, चिकन 65, कोलंबी रस्सा. डायरेक्ट घरीच आहे रे. हे सगळे धबधबे आहेत तिथं. ते धबधबा आहे, धबधबा. अरे धबधब्यांचं ते आयला. यो बघ, यो गाडीत गेला पहिलाच. येऊ नको परत गाडीत. लय माकडा इथं त्रास देतात. बाईच्या गाडीवर गेला. मस्त एकदम घाटात खतरनाक. कसा उडी मारायचा प्रयत्न करतोय, एकदम टोकावर बसलाय. खाली जी झाडं दिसत आहेत ही पूर्ण धबधब्याच्या वरून येणाऱ्या पाण्याचं नदी बनते. ही छोटी वाळ पूर्ण डोंगर आहे. इथे
या घाटामधलं हे देवीचं मंदिर आहे. प्रत्येक घाटात देवीचं मंदिर हे असतं आणि मूर्ती वाघजाई मंदिर नाही, वाघजाई देवीचं मंदिर आहे आणि खूप प्राचीन मूर्ती वाटते. चला दर्शन घेऊया. आलो होतं आता. पूर्ण माकडांचंच राज्य आहे इथं. थांबला बाईला काळा करतोय. सॉरी. बाई थांबला तिकडे. थांब बाईला येऊ दे. बाई येऊ दे. तो फक्त क्रॉस करायला परत. अरे यार कसं ना इकडं आहे का वाट? हाय अरे लाईट चालू आहे. कपड्याची माती आली. लाल झालाय काय? काळा होता आता लाल झालाय. धबधबा आहे रे. गाडी लावायला मला वाटतं इथे असतं. शेड उगावले. हो इकडे मेन आहे. हा याला पण नाही होईल. तर आता फायनली आम्ही शिवतरगडच्या इथे पोचलो. मला वाटतं हे इकडे वरती चढायचं थोडं. सगळीकडे डोंगर पकडून वाट लावून पोचलो. इथे बहुतेक मला असं वाटतं, मला माहिती आहे, पण रामदास समर्थांनी इथे तपश्चर्या वगैरे केली असावी, कारण डोंगर आहे आणि गुहा दिसते तिथे. तर तेच जाऊन आता आम्ही बघणार आहे. जिथे पण आम्ही गाड्या लावतोय ना तिथं माकडं सगळी गाड्यांमध्येच जात आहेत. काय खायला आहे का बघायला आहे. माकडच संपूर्ण या डोंगराळ या प्रदेशात, म्हणजे या इथे त्या भागामध्ये. तर मित्रांनो, रामदास स्वामींनी दासबोध नावाचा जो काही ग्रंथ लिहिला, तो ग्रंथ हा इथेच लिहिला होता शिवतरगडमध्ये. त्यामुळे ह्या ठिकाणाला सुद्धा महत्त्व आहे. हा मठ आहे. तर वर जाऊया आता. इथेच आहे हे. हा पूर्ण मठ आहे वाटतं. आज पावसाळ्यात इथं वाळ होत असेल धबधब्याच्या तिकडून. हे बघ, हे बघ फॅमिली बसली बघ इथं. हे भाई फॅमिली बघ. किती माकड सेफ्टी पाहिजे. ओय बघ कसे पोराला घेऊन जाते. हो उडी बघ कशी मारली. काय ना, अरे हे बघ
आई बसली आतमध्ये आलो. हे जे रघुवीर समर्थ इथे आता दर्शनाला जायच्या आधी हातपाय धुवून आम्ही जाणार आहे. म्हणजे इथे हा डोंगर फोडायचं काम चालू आहे. म्हणजे दगड खडक मोठा जो इथं मोठा धबधबा पडतो तर बोलतात तर धबधब्याचं पाणी पूर्ण इथं मठाच्या इथे येतं. त्यामुळे तो खडकमध्ये जो आड येतोय तो थोड्या प्रेशरला असतो. असं इथून आते हे दरवाजा पट्टी लावून बंद करा. आणखी हे संपूर्ण ज्या जाळ्या लावलेल्या दिसत आहेत ना पूर्ण पॅक बंद ते वांढरांसाठी केलेलं आहे. कारण इथे वांढर येत असतात आणि आहेतच वांढर बरोबर पूर्ण या भागामध्ये माकडं. त्यामुळे हे केलेलं आहे. आणि हे गुफेतच जातो आहे आम्ही. बघा इकडे गुफा आहे. या पावसाळ्यात किती जोरदार पाणी येतं आणि पाणी पडून पडून तो दगड पण बघा खडक पण कसा गुळगुळीत झाला आहे पाण्यामुळे. बघा ही गुफा आहे. इथे सगळी कंटिन्यू लिहिली आहे जाता येता दरवाजा बंद करावा कारण माकडं त्रास देतात. नाही गुफा बघा काय जबरदस्त नुसतं म्हणजे त्या टायमाची गुफा आहे. श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड. संपूर्ण गुफा आहे आणि हा धबधबा ह्या गुफेच्या वरूनच पडत असतो. आणि ह्याच ठिकाणी समर्थ रामदासांनी तपश्चर्या करून आणि दासबोध हा ग्रंथ लिहिलेला. काय म्हणतो बाळादा? जी गंगा वाहते धबधबा पडतो त्याबद्दल हे लिहिलेले आहे. गुफा ही किती आतमध्ये गवट वागूळ सुद्धा आहे. असं नदी फिरल्या कोण समर्थ दर्शन करून घ्या मित्रांनो. इथे लिहिलेले श्रीमद ग्रंथराज दासबोधाची गंगोत्री शिवथरगड. दासबोध हा ग्रंथ इथे लिहिला आहे रामदास महाराजांनी. खूप वाकून जायला लागते. सरळ उभं सुद्धा आपण राहू शकत नाही. काय मस्त आहे. केवढी आहे? एवढीच आहे का अजून पुढं आहे? होती बुजवली. बुजवली एक वाटतं गेला होता असं हा. काहीतरी आहे. म्हणजे लय आजपर्यंत अशी होती पहिलं. हे असे तुम्हाला दिसत आहेत ना असे होते बोलतात अजून पण ते बुजवलं. अंधार झाला इथं अंधार. बघा बॅड वट वागूळ बघा जाणार पुढे काय करायचं ते उडणार पूर्ण आतमध्ये बोलतात. वाट पण होती बोलतात पण ती बुजवली बोलतात. काही आता मी फ्लॅश लाईट लावली. फ्लॅश लाईटमध्ये तुम्हाला परत एकदा दाखवतो. वाकूनच चाललोय मी. इथे मस्त आहे. कशी गुफा आहे ती बघा केवढी मोठी आहे. वटवागुळ बघा किती आहेत ते. असं जाऊया. इथेच या पवित्र गंगा वाहणाऱ्या या ठिकाणी रामदास महाराजांनी दासबोध ग्रंथ लिहिला. आवाज येत असेल भयंकर कारण माझ्या बाजूला काम चालू आहे. हे बघा हे इथे किती मस्त लिहिले आहे. समर्थांचे स्मरण हेच महाराष्ट्राचं जीवन. ग्रंथराज दासबोधा
चे जन्मस्थळ असलेली पावन शिवतरगड. ही गड श्री समर्थ हृदय खरवस श्री शंकर श्रीकृष्णदेव भोवरे यांनी इसवी सन 1915 मध्ये शोधून काढली. त्यांनी शोधून काढली 1915 मध्ये. हे जर मित्रांनो इथे मागे जर काम चालू नसतं ना तर इथं भयान शांतता वाटली असते, खूप शांत वाटलं असते. तर इथे काम चालू असतं, कामामुळे पूर्ण गोंगाट झालाय. तर आता आम्ही रामदासांचं दर्शन घेऊन निघालो आहोत आणि आता आम्ही इथून जाणार वाळणकोंडला, जे इथून एक 30-40 किलोमीटर आहे वाटतं. आता तिथे जाणार वाळणकोंडला, वर्धानी मातेचं दर्शन घेणार आणि जी सह्याद्रीच्या रांगेमध्ये शिवाजी महाराजांचं जे रूप दिसतं ते बघणार आणि मग तिथून घरी जाणार. आम्ही पाहिजे सामान वगैरे घेऊन. हे बघा काय मस्त लिहिले, घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नको तर नुसती नाती. मस्त लिहिले पूर्ण. आणि हे बघा हा इथं कोडवर्ड आहे, विजापूरचा सरदार निघाला आहे, त्याच्यासाठी त्यांनी कसं बनवलं ते बघा. हे कोडवर्ड होता. वानरांनी बहुतेक रिक्षामध्ये जाऊन सगळं शोधलं असणार काय त्यांना भेटतंय खायला ते. हे इथं समोरच गाड्या आहेत. त्यांनी काय कधीतरी इथं ना पावसाळ्यात यायला हवं. पावसाळ्यात मस्त धबधबा बघायला भेटेल आणि संपूर्ण हिरवळ हिरवळ दिसेल, कारण चौबाजूला डोंगर आहेत आणि जागोजागी धबधबेच दिसत राहतील कोसळणारे. तर मित्रांनो आता जाता जाता आम्ही इथे वाटेत थांबलोय, कारण इथे ही मस्त नदी दिसली आम्हाला. एवढा आल्यापासून आता ही नदी दिसली आम्हाला, ती पण सुकत चालली आहे. मे महिन्यापर्यंत आटून जाईल ना पूर्ण. त्या साईडला तर पूर्ण आटलेलीच आहे. ओके, तिकडे रस्ता गेला गावामध्ये आणि असं लेफ्ट जायचं. हा, इथून किती किलोमीटर पडतं? फिरायलाच गेलो नसतो मी, नदीवरच गेलो. तर मित्रांनो आम्ही आता वाळणकोंडच्या जवळ पोचलोय, पण जाता जाताच आम्हाला आता शिवाजी महाराजांचं स्वरूप दिसतंय. तुम्हाला मी दाखवतो, पुढे जाऊन दाखवेनच. आता बघून घ्या. हे बघा, हे दिसतंय ना, हे बघा. हे आपण फोटो काढून जर उभा करून बघितलं ना तर महाराजांचा पूर्ण फेस दिसतो. हे इथे नाक, हे तोंड, ही दाढी, हे डोळे. आता पुढे जवळ जाऊन आपण बघूया, अजून जवळ जाऊन. म्हणजे आजही सह्याद्रीच्या पर्वतरांगेत महाराज अजूनही आहेत. चल पुढे जाऊया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरी. छाती केसरीची
छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा देहराजी याचा प्राण योगी याचा मूळ कैलासाचे ऐसा राजा मातीसाठी प्राण सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा जीव वाहतो जीव लावतो जीव तर मित्रांनो फायनली मी आता पोचलो आहे आणि बघा हे माझ्या मागे दिसत नाही पण ही वाळणकोंड आहे मला दाखवतो फ्रंट हे बघा हे इथे पाण्याच्या मध्यभागी मंदिर आहे देवीचं तिथे जायचं आहे आपल्याला आता हे बघा श्री क्षेत्र वर्धायनी माता वाळणकोंड देवस्थान आणि हे बघा तिथे हे दिसते ते तिथे महाराज असं वाटतं की महाराज निद्रा अवस्थेत अजूनही आणि आजही सह्याद्रीमध्ये आहेत हे बघा इथून खालून खालून जायला वाटतं तिथे मंदिर आहे तिकडे जायचं आहे आपल्याला ते तिथून तसं चालत जायचं आहे काय बोलतात त्या माशांना त्यांचं असं आहे की ते 7 थर निघतात 7 काय 7 थर निघतात माशांचे आणि ह्या कोंडीची अजून खोली समजलेली नाही ना हे तिथे थांबले आहेत आणि हे असं आहे की ह्या इथे मासे आहेत ते 7 वगैरे असे काहीतरी निघतात आणि कोंडीची खोली अजून कुणालाच समजलेली नाही म्हणजे ही खोली मापण्यातच आलेली नाही अजून आणि हे इथून पावसात जो काही पाण्याचा लोंढा येतो लोड येतो तो खूप विलक्षण असतो चला ते तिकडनं गेले आपण इथून जाऊया तर मित्रांनो अतिशय पवित्र असं हे ठिकाण आहे आणि नवसाला पावणारे आणि जागृत असं हे वर्धायनी मातेचं देऊळ आहे इथं हे कोंडीवरच आहे आणि ही जी कोंड आहे इथे तुम्हाला मी दाखवतो ती खूप खोल आहे आणि आजही एवढं आता ऊन तरी असलं तरी तिला पाणी अजूनही आहे दर्शन घेऊया आधी आपण देवीच्या ह्याच्यावरून वारीसूत्र येतात त्यांच्यावर अतिशय शुद्ध पवित्र असा पाण्याचा कोंड आहे आणि खोली या पाण्याची या कोंडीची खोली अजूनपर्यंत कुणालाही भेटलेली नाही कोणी शोधू शकलेलं नाही पावसाळ्यात तर एकदम थैमान असतं इथे पावसाचं म्हणजे सगळं भरून वाहतं ओसंडून वाहतं मंदिराच्या इथे सुद्धा पाणी येतं पूर्ण म्हणजे पाण्यातच देवीचं वास्तव्य आहे मित्रांनो हे बघा इथे ह्या पात्रामध्ये कोंडीच्या दगड आहेत उभी केलेली आहेत एकावर एक अशी रचून उभी केलेली आहेत इथे पुढे सुद्धा आहेत बऱ्याच ठिकाणी उभी आहेत तिकडे तर खूप आहेत कशासाठी उभी केली ते काही आपल्याला पण कळत नाही पण बहुतेक इच्छा वगैरे किंवा काहीतरी असं असावं मनातल्या इच्छा पूर्ण होतात हे जागृत देवस्थान आहे आणि हे कोंडीचे काय महत्व आहे या पूर्वी सत्ययुगामध्ये इथं भांडी भेटायची भांडी भेटायची आहे कोंडीमध्ये आपलं लग्न कार्य असलं ना ओके तर गावातली 5 माणसं यायची 5 पानाचा इडा नारळ द्यायची
देवीची मागणी करायची ओके. तिथं बाबा आम्हाला आमचा कार्यक्रम आहे भांडी भाजी आहे. तिथनं ते भांड्यांचा प्रकार एक वाटी कोणी नेले सोडून तिथनं ते प्रकार बंद झाला. बंद झालं म्हणजे ती भांडी देवी कार्यक्रमापुरती द्यायची नंतर आपण परत तिला द्यायची. परत त्या द्यायची एक वाटी कोणीतरी नेली चोरून. हां तिथनं मग तो प्रथा बंद झाला म्हणून स्वयंभू देवीने अवतार घेतला इथे. ओके. आणि मग हे स्वयंभू पाषाण आहे ना. स्वयंभू त्या मूर्त्या तुम्हाला आम्हाला नवसाला पावली आम्ही पूजेला लावतो. ओके. आणि या खोलीचा अंत नाही कोणी आणि देवीने मग माशाच्या रूपात अवतार घेतला. माशांना काय म्हणतात ते इथे. मासे देव मासे बोलतात. ओके. बाल बोलतात त्यांना देवाची बाल. देवाची बाल. देवाची बाल. या खोलीचा अंत नाही कोणी सांगितलं आजपर्यंत. म्हणजे कोणच अजून शोधू शकलं नाही किती खोली येते आणि पाणी आटत नाही कधी. पाणी कधी आज नाही 2च फूट फक्त कमी होतं पाणी. ओके. आणि हा लिंगाणा कुठला. हा लिंगाणा आणि हा रायगडची ही बॅक साईड हे आधी कोकण दिवा बाबा हा लिंगाणा. शिवाजी महाराजांचा हा तेच हा इथे ना शिवाजी महाराजांचा. मनामध्ये आपले पुन्हा लग्न नाही हा तिथे आपले म्हणत मागतात मुलं होत नसेल म्हणजे हा शिवाजी महाराजांचं हे प्रतिबिंब हे तर दिसतंच. हा लिंगाणा किल्ला आणि ही बॅक साईड रायगडच इथे ना. देवीचं स्वरूप दाखवतो तुम्हाला. ते झाकलेलं आहे पाषाणावर आणि मुखवटे बसवलेले आहेत चांदीचे. आणि पण एक मित्रांनो असं आहे ना की देवी राजांकडे बघते आणि राजे देवीकडे बघतायत. हे तरी इथं एवढं दिसतंच आहे. निसर्गाची लीला ही अद्भुत आणि अगाध आहे. ती आपल्याला समजूच शकत नाही. कारण आता एवढं तत्वज्ञान एवढं विज्ञान पुढं गेलं आहे तरी पण ह्या कोंडीची खोली अजून कोणीही शोधू शकलेलं नाही. कुणालाच ती खोली कळालेली नाही. कुंभस्थ गुरुकुंभी वलयपति छत्रपति झंझा पवन गर्भा परा विंध्याद्रि समधृति छत्रपति चंड प्रबल गोदंड जित दुर्दंड व्रततटि छत्रपति शत्रु प्रकर विच्छेद कर भीमार्जुन प्रति. तर मित्रांनो महाराजांना मुजरा करून आता आणि देवीचं दर्शन घेऊन आता निघालेलो आहे. आता बाकी आम्हाला आता कुठे थांबायचं नाही. आमचं आजची 2च ठिकाणं होती. शिवतरगड आणि हे वर्धायनी मातेचं मंदिर वाळणकोंड दोन्हीसुद्धा आमचे झाले. आता इथून आम्ही जाणार महाडच्या मार्केटमध्ये काय वस्तू घ्यायच्या सामान घ्यायचं ते बघणार आणि तिथून मग आम्ही घरी जाणार. मग घरी जेवण वगैरे बनवायचं आहे. आजची रात्र आम्ही इथे राहणार आणि तिथून मग उद्या सकाळी आम्ही निघणार आहे श्रीवर्धन किंवा हरिहरेश्वरला. ते बघूया कसं काय ठरतं आहे ते. आजचं आमचं फिरून दर्शन घेऊन झालेलं आहे. चला एकदा परत तुम्ही दर्शन करून घेऊ शकता. तर निघालो आम्ही आता इथून. आता कुठं बाहेर आहे आम्ही सकाळी निघालोय फक्त पोह्यांचा नाश्ता करून. तिथपासून आम्ही काय खाल्लेलं नाही. बघा हेच फक्त चाऊमिन वगैरे हेच काय ना काय खातोय. आता जाणार कुठेतरी जेवणार. वाजले किती 4:30 वाजून गेले. 5 वाजलेत म्हणजे संध्याकाळी नाश्त्याच्या टायमाला आता आम्ही जेवतोय. पण आमचं व्यवस्थित दोन्ही ठिकाणी गर्दी नसल्यामुळे व्यवस्थित दर्शन झालंय. आणि हे तर सह्याद्रीच्या डोंगरावर किंवा सह्याद्रीमध्ये जे काय महाराजांचं रूप दिसत होतं हे तर मला बघायचं होतं. ते सुद्धा आज बघून झालंय. आता बघूया पुढचा प्लॅनिंग कसा आहे काय आहे तो. तुर्तास बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग बघत राहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.